मग काम्यकर्माचा त्याग करावा असं सांगितलेलं आहे की कामनायुक्त जे कर्म आहे त्या कर्माचा त्याग करायचा. आणि हेच त्याग आणि काम्यकर्म आणि यज्ञ, आपलं काय चालला होता विषय, यज्ञ तपदान, की हे कर्म जे आहे हे कर्म मात्र केलंच पाहिजे. मग हे पूर्वमीमांसा दर्शनामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये त्यांनी. मग त्याच्यामध्ये आत्म्याचं महत्त्व, धर्माचं महत्त्व, नीतिविचार सांगितलेले आहेत. काम्यकर्म आणि ही सगळी जी कर्म आहेत ही कशी करायची, कोणती कर्म टाकायची, कोणती कर्म करायची, या सगळा उहापोह या शास्त्रांनी केलेला आहे. आणि वेगवेगळी मतं आहेत. म्हणून भगवंत म्हणतात की अशी निरनिराळी मतं असल्यामुळे आता आपले निश्चित मत कोणते आहे ह्या सगळ्या मतांचाही विचार बरेच जण करतात. आणि त्याच्यामध्ये आता भगवंत आपल्याला निश्चित त्यांचं स्वतःचं मत गीतेमध्ये सांगत आहेत. तो 4था श्लोक आहे. भगवंत आपल्याला सांगतात, निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. 4था श्लोक आहे. हे अर्जुना, त्या त्यागाच्या विषयात माझा निश्चय ऐक. हे पुरुष व्याघ्रा, त्याग सात्विक, राजस, तामस असा 3 प्रकारांचा सांगितला आहे. आता सगळे हे त्रिविध त्यांनी सांगितलेले आहेत आपल्याला. त्याग, नंतर यज्ञ, तप, दान, ह्या सगळ्याचे आता सात्विक, राजस आणि तामस असे प्रकार सांगितलेले आहेत. मग आता माझं निश्चित मत मी तुम्हाला सांगतो असं भगवंत या 4थ्या श्लोकात म्हणतात. आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यागाचे प्रकार सांगितलेले आहेत. सात्विक त्याग कशाला म्हणायचं? कर्मफलाच्या कामनेचा त्याग. कर्मफलाच्या, फळ मला मिळालंच पाहिजे. फळ, आता कुठलंही कर्म जे आहे ना त्याच्या पाठीमागे फळ हे लागलेलंच असतं. आणि फळ दिल्याशिवाय कर्म शांत होतच नाही. फळ हे मिळतच असतं, पण आपण त्याची कामना नाही करायची असं त्यांनी सांगितलं. फलाची आसक्ती आणि कामना, कर्मफलाच्या कामनेचा त्याग करून आपापल्या वर्णाश्रमाला अनुकूल शास्त्रविहित कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करणे याला सात्विक त्याग असं म्हणतात. म्हणजे जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं की देवी भागवतामध्ये काय सांगितलं, आपली आपली कर्म आपल्या वाट्याला जे आलेलं आहे, मी ज्या आश्रमात आहे, मी ज्या वयोगट सांगितलं त्यांनी. आश्रम म्हणजे काय, वयोगट. छान अगदी सोप्या भाषेमध्ये सांगितलं त्यांनी. असे मोठमोठे वेदांतिक शब्द वगैरे अजिबात वापरले नाही त्यांनी. वयोगट, आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम आपण म्हणतो की 25 वर्षापर्यंत. मग तो वयोगट 25 ते 50 हा वयोगट, हा गृहस्थाश्रम. 50 ते 75 हा वयोगट म्हणजे वानप्रस्थाश्रम. आणि 75 ते 100 हा संन्यासाश्रम. म्हणजे असं सांगितलं. तर त्यागाचं आपण पाहतोय की ज्या आश्रमात आपण आहोत, नंतर जी कर्म आपल्या वाट्याला आलेली आहेत ती कशी करायची, तर ईश्वरार्पण बुद्धीने, की ईश्वराने मला ही प्रेरणा दिलेली आहे आणि ईश्वरासाठी हे मी करत आहे अशा पद्धतीने. म्हणजे मग त्याच्या फळ मिळावं असं वाटत नाही. म्हणजे कर्मफळाचा त्याग आपोआपच होतो. त्याला सात्विक त्याग असं म्हटलेलं आहे. राजस त्याग, फलाची आसक्ती व कामना तर असते, पण ते प्राप्त होण्यासाठी करावे लागणारे कर्म क्लेशदायक असल्यामुळे कर्माचाच केलेला त्याग, की नको बाबा अवघड आहे हे कर्म, मला करायचंच नाही आहे असं म्हणून ते कर्मच टाकलं जातं, तर त्याला राजस त्याग म्हटलेला आहे. आणि तामस त्याग काय, देहबुद्धी दृढ असल्यामुळे अज्ञान, मोह, आळस, प्रमाद हे कर्त्याच्या अंगात निर्माण होतात. आणि मग कर्म करून काय उपयोग आहे, कशाला करायचं असंही खूप जणांना वाटतं. आणि मग अशा मूढ बुद्धीने सर्व विहित कर्माचा त्याग, चांगले जे विहित कर्म म्हणजे आपल्याला वाटायला आलेले जे कर्म आहे ते सुद्धा कंटाळा आल्यामुळे नाही करायचं, मला कंटाळा आला असं म्हणून जो करतो, त्याग करतो त्या कर्माचा, त्याला तामस त्याग म्हटलेला आहे. म्हणजे आता पुढच्या श्लोकामध्ये यज्ञ, तप, दान करावेत किंवा नाही याचा निर्णय भगवंत करतात. 5वा श्लोक आहे. यज्ञदान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम. यज्ञ, दान आणि तप
ही जी कर्म आहेत, या कर्मांचा त्याग करणं योग्य नाही आहे, परंतु ते करणे हेच निस्संदेह कर्तव्य आहे. कारण यज्ञ, दान, तप ही तिन्ही बुद्धिमान पुरुषांना पवित्र करणारी आहेत. कर्माने काय होतं, आपली पापं धुतली जातात, आपण पवित्र होत जातो. यज्ञ, तप, दान यांची एवढी महती भगवंतानी गीतेत गायली आहे की गीता म्हणजे उपनिषदांचे सार आहे, आपण पाहिलेलं आहे. आणि हे तीन जे आहेत, यज्ञ म्हणजे कर्म, यज्ञ म्हणजे ती यज्ञवेदी मांडून त्याच्यामध्ये जे याज्ञिक यज्ञ करतात तो एक प्रकारचा यज्ञ आहेच. पण इथे गीतेने जो यज्ञ म्हणून सांगितलेला आहे तो आपला स्वधर्म, आपलं स्वकर्तव्य, म्हणजे ते झालं यज्ञ. त्याच्यानंतर अध्ययन, अध्यापन याला तप म्हटलेलं आहे. आणि दान म्हणजे त्याग करणं कुठल्याही गोष्टीचा. म्हणजे हे धर्माचे 3 स्तंभ आहेत आधारभूत, असं त्यांनी सांगितलं आहे. आणि यापैकी कर्म हे ब्रह्मचारी आश्रमात करायचं असतं, अध्ययन आणि दान गृहस्थाश्रमामध्ये करायचं असतं, आणि तप हे प्राधान्याने वानप्रस्थासाठी सांगितलेलं आहे. म्हणजे भगवंतानी याचा अर्थ अधिक व्यापक केला आहे. मनीषी म्हणजे कर्मफलाचा व आसक्तीचा त्याग करून केवळ भगवंतासाठी कर्म करणारा, त्याला मनीषी म्हटलेलं आहे. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानी मनीषिणाम. मनीषी म्हटलेलं आहे त्याला, की जो केवळ भगवंतासाठी कर्म करतो. आणि अशा सर्वांनी आणि या मार्गाकडे उन्नत होण्यासाठी मुमुक्षुजनांनी यज्ञ, तप, दान अवश्यमेव करावे असे भगवंत सांगतात. आणि ही सगळं कशासाठी करायचं, तर चित्ताच्या शुद्धीसाठी करायचं. चित्तशुद्धी, चित्तशुद्धी सेवा देवाची हो, असा एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा, की चित्तशुद्धी झाली म्हणजे मग भगवंताच्या मार्गात आपल्याला पुढे पुढे जाता येतं. त्याच्यासाठी चित्तशुद्धी फार आवश्यक सांगितलेली आहे. आता ही कर्मे कशी करावीत हे स्पष्ट करून आपला निश्चित निर्णय भगवंत देतात. 18व्या अध्यायातला 6वा श्लोक आहे. एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि ति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. हे पार्था, हे यज्ञ, दान, तपरूपी कर्म तसेच दुसरीही समस्त सत्कर्मे आसक्ती व फले यांचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत, असे माझे निश्चयाचे उत्तम मत आहे. की कोणी कर्म सोडायला नाही सांगितलेलं आहे, कर्म करा, कर्म करा. अर्जुनाला सुद्धा युद्धासारखं घोर कर्म करायला सांगितलेलं आहे भगवंतानी, की सोडून देऊ नकोस, तू क्षत्रिय आहेस आणि तुझा स्वधर्म आहे युद्ध करणं, त्यामुळे काही झालं तरी तू युद्ध हे केलंच पाहिजे असं सांगितलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी निश्चित मत होत नाही, आत्मज्ञानी पुरुषांना कर्म आवश्यक नसतात, त्यांनी कर्माचा त्याग केला तरी चालतो, पण आपण तो तिथपर्यंत पोहोचेपर्यंत कर्म ही शिडी आहे आणि ते कर्म हे केलंच पाहिजे असं ते सांगतात. नाव थडी न पवता न सांडीजे केळी न फळता, का ठेविले न दिसता दीपू जैसा, तैसी आत्मज्ञान विकी जव निश्चिती नाही निकी तव नोहावे यागादिकी उदासीना. ज्ञानेश्वर माऊलींनी खुलासा केला इथे की नदीच्या किनाऱ्याला न पोहोचता जसं नावेचा त्याग आपण करत नाही, किनाऱ्याला पोचायचं आहे मला आणि मध्येच जर नाव सोडून दिली तर मला जाता येईल का पुढेपर्यंत, नाही जाता येणार. तसं किंवा एखादी केळी आहे, केळीला फळे येण्याच्या अगोदर ती टाकून देऊ नये. त्याप्रमाणे दिवा म्हणजे एखादी वस्तू जर आपल्याला शोधायची असेल तर दिवा आवश्यक आहे. दिवाच विझवून टाकला तर ती वस्तू आपल्याला सापडेल का, नाही सापडणार. तसं ते म्हणतात की जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी पक्का निश्चय झाला नाही तोपर्यंत यज्ञाधिक कर्माविषयी उदासीन होऊ नये. कर्म हे केलंच पाहिजे. यज्ञ, तप, दान ही कर्म त्यांनी सांगितलेली आहेत. आणि तीर्थाच्या योगाने बाहेरील शरीरावरील मळ धुतला जातो व कर्माने चित्तशुद्धी होते. आत्ताच बोललो आपण की जसं गंगेमध्ये जाऊन आंघोळ केली काय होतं, शरीराचा मळ धुतला गेला, पण मनाचा मळ कसा धुतला जाईल, तर तो
उत्तम कर्मे करून मनाचा मळ धुतला जातो. म्हणून सत्कर्म हीच पवित्र तीर्थे आहेत असं सांगितलेलं आहे. कर्म करा, कर्म करा असे सगळेजण सांगतात. आणि ती कशी करावी ती भगवंतांनी या श्लोकात उलगडलं आहे की ही कर्मे आसक्ती टाकून करावी. कर्तृत्वाचा मद, मी केलं माझ्यामुळे झालं, हे टाकून द्यायचं. फलेच्छा म्हणजे कर्मफलाचा आस्वाद, या दोन्हीचा पूर्णपणे त्याग करायचा आणि मग कर्म करायचं. एखादं बाळ आहे आणि त्याला आई सांभाळते, दाई सांभाळते. आई कशी सांभाळते? आई माझं म्हणून सांभाळते. पण दाई कशी सांभाळते? दाई निर्हेतुकपणे त्या मुलाला सांभाळते. आपली वेळ संपली की निघून जाते. तिचा काही त्या मुलावर हक्क नसतो. त्यामुळे त्यांनी सांगितलं, दाई ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या मुलाप्रत निर्हेतुक असते, गुराखी दुधाची लालसा टाकून गाई सांभाळतो, तशी कर्मे करावीत असा भावार्थ आहे. म्हणजे त्या कर्मामध्ये अडकू नये की त्याचं मला आता काय फळ मिळेल, याचं मला असंच फळ मिळालं पाहिजे, तसंच फळ मिळालं पाहिजे. त्याच्यामध्ये अडकलो आपण की झालं, बंधन प्राप्त झालं. म्हणून मग त्या दाईसारखा, दाई जशी त्या मुलाचा सांभाळ करते त्याप्रमाणे कर्मे करावीत. म्हणजे आसक्ती आणि फलेच्छा टाकण्यासाठी त्याग जागावा लागतो. त्याशिवाय उत्तम कर्म घडत नाही. म्हणजे जे अर्जुनाने विचारला ना प्रश्न की त्याग म्हणजे काय, संन्यास म्हणजे काय, पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर त्यागही 3 प्रकारचा असतो हे भगवंतांनी 3ऱ्या श्लोकात आपल्याला सांगितलं. आणि आता पुढील 3 श्लोकामध्ये भगवंत त्यागाचे 3 प्रकार क्रमशः सांगतात. प्रथम तामसी त्यागाचे लक्षण भगवंत सांगतात. मग तामसी त्याग कसा असतो, राजसी त्याग कसा असतो आणि सात्विक त्याग कसा असतो हे आपल्याला सांगितलेलं आहे 7व्या श्लोकामध्ये. नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते मोहात तस्य परित्यागस्तामस परिकीर्तितः. हे अर्जुना, नियत कर्माचा त्याग करणे योग्य नाही. की आपल्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे त्या कर्माचा कधीही त्याग करू नये, मग ते चांगलं असो वाईट असो. अर्जुना, नियत कर्माचा त्याग करणे योग्य नाही, म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे, मोहाने त्याला तामस त्याग म्हटलेला आहे. अंधारात दिसत नाही म्हणून दिवा आणण्याऐवजी आपल्या डोळ्यात नखे खुपसणे. काय माऊलींच्या उपमा असतात बघा. डोके दुखते म्हणून औषध घेण्याऐवजी डोकेच फोडणे, असं केलं तर याला काय म्हणतात? तामसी त्याग म्हणतात. रस्ता संपत नाही म्हणून विश्रांती घेण्याऐवजी पायच तोडणे, याला तामसी त्याग म्हटलेलं आहे. याला भर्तृहरीने प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन निचयही असे म्हटले आहे. म्हणजे कर्माचे बंधन कर्मानेच तोडण्याऐवजी कर्मच टाकणे, की नाही होत आमच्याकडनं, सोडून द्या, असं जे करतात त्याला तामसी त्याग असं म्हणतात. आता राजस त्याग म्हणजे काय? 8वा श्लोक आहे. दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेश भयात् त्यजेत सकृत्वा राजसं त्यागम नैव त्यागफलं लभेत. जे काही कर्म आहे ते सर्वच दुःखरूप आहे असे समजून शारीरिक क्लेशाच्या भीतीने कर्माचा त्याग करील तर त्या पुरुषाला राजस त्याग करूनही त्यागाचे फळ लाभणार नाही. कर्मारंभ हा क्लेशदायकच असतो. कुठलेही कर्म सुरुवात करायचं, तर गीता शिकायची, मग दुपारी 4 वाजता 5 वाजता जर आपला क्लास असेल तर झोपेचा त्याग करायचा आणि मग उठायचं, फ्रेश होऊन बसायचं, ती गीता ऐकायची. म्हणजे हे काय क्लेशदायक आहे ना, सुरुवातीला क्लेशदायकच वाटतं.